नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना आरटीओ ऑफिस समोर, अकोला। पावसाने जनजीवन पडले चांगलेच थंडगार, वीज पुरवठा खंडित झाल्याने लोकांचे झाले हाल। अवकाळी पावसाने शहरी भागात मोठे नुकसान, एका ठिकाणी झाड कोसळले तर अनेक ठिकाणी तुंबल्या नाल्या। अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे हाल, कापूस आणि तूर पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज। जिल्ह्यात अवकाळी पावसाने झाले रब्बी पिकांचे नुकसान, गारव्याने सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण वाढले। एसटीने दिवाळीतील दरवाढीत प्रवाशांना लुटले, हिवाळ्यातील पावसाने एसटी बस चांगलीच गळली। आता सविस्तर बातम्या। रविवार रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे। जिल्ह्यात या पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याच्या शेकडो तक्रारी आहेत, तर पावसामुळे थंडीचा कडाका वाढला असून गार वाऱ्यामुळे थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे, तर सरासरी 2 ते 2.5 अंश सेल्सिअसने तापमान घटल्याची नोंद आहे। नागपूर येथील प्रादेशिक हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी अकोल्यासह बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे। या तीनही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे। मंगळवारी देखील 1-2 ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे। हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे। अकोला जिल्ह्यात शुक्रवार 1 डिसेंबरपर्यंत तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। या पावसाने शहरातील रस्त्याची दुर्दशा उघड झाली, त्याचबरोबर काही ठिकाणी वृक्ष कोसळले, तर अनेक गावांमध्ये तसेच अकोला शहरातील वीज पुरवठा रात्रीपासून खंडित आहे, त्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला। जिल्ह्यात 1-2 ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे। पावसाबरोबर वादळी वारा देखील यावेळी राहील असा अंदाज आहे। सुमारे 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वाऱ्याचा वेग असेल। या अवकाळी पावसाने थंडीचा जोर देखील वाढण्याची शक्यता आहे। पुढील काही दिवस ढगाळ वातावरण आणि पावसाचा अंदाज पाहता नागरिकांनी सजग राहण्याची गरज आहे। जिल्ह्यात रात्री झालेल्या अवकाळी पावसाने शहरातील विविध भागात मोठे नुकसान झाले। या पावसाने जनजीवन रात्री पूर्णतः ठप्प झाले होते। शहरात बिर्ला राम मंदिर नजीक झाड कोसळले, तर शास्त्रीनगर परिसरात नाल्यांसाठी खोदकाम केले, पण काम न केल्याने नागरिकांच्या घरात पाणी गेले। शहरातील शास्त्रीनगर भागात नाल्यांसाठी खोदकाम करण्यात आले होते, पण त्या नाल्या वेळेत केल्या गेल्या नाहीत। अचानक आलेल्या पावसाने नाल्या तुडुंब भरून वाहत होत्या। इतकेच नाही तर काहींच्या घरात पाणी गेल्याचे चित्र होते, त्यामुळे नागरिकांची मोठी अडचण झाल्याचे चित्र शास्त्रीनगर परिसरात होते। तर मुख्य बाजारपेठेत मौलाना अब्दुल कलाम व्यापारी संकुलातील दुकानांमध्ये पाणी साचले होते, त्यामुळे दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले। अचानक आलेल्या पावसाच्या पाण्याने दुकानात पाणी गेल्याने हे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे। तर शहरातील न्यू तापडिया नगर भागातील रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचल्याने वाहन चालकांची अडचण झाली, तर बिर्ला राम मंदिर परिसरात झाड कोसळल्याने मोठे नुकसान झाल्याचे चित्र होते। सुदैवाने ते झाड कोणाच्या अंगावर कोसळले नाही, अन्यथा मोठे नुकसान होण्याचे चिन्ह होते। अवकाळी पावसाने जिल्ह्यात शेतीचे आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। अवकाळी पावसाचा फटका तूर आणि कापूस उत्पादकांना बसला, तर कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील पावसाच्या पाण्याने काहींचे धान्य भिजल्याची तक्रार होती। अकोला जिल्ह्यात गेल्या रात्रीपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे, तर पातूर तालुक्यातील मडसूर परिसरात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे आणि धुक्यामुळे तूर, हरभरा, गहू, भाजीपाला इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून उत्पादनात कमालीची घट येण्याची शक्यता आहे। काल रात्री झालेल्या अवकाळी पावसाचा फटका पिकांसोबत जनावरांना सुद्धा बसलाय। जोरदार पावसामुळे अकोला जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतीला फटका बसलाय। गहू, तूर, कापूस सोबतच फळबागांना याचा मोठा फटका बसला। सध्या अनेक भागात कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे। अचानक आलेल्या या पावसामुळे कपाशीची बोंड भिजली, त्यामुळे मोठा फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसला। कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील मोठे नुकसान व्यापाऱ्यांचे झाल्याची माहिती आहे। ज्या व्यापाऱ्यांनी खुल्यावर शेतीमाल ठेवला होता तो भिजल्याचे चित्र होते, तर शेतकऱ्यांचा कुठलाही माल बाजार समितीत भिजला नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे।
बाजार समितीत काही शेड गळत असल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी केली आहे। जिल्ह्यात काही भागात खरीप तर काही भागात रब्बी पिकाचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। जिल्ह्यात चांगलाच गारवा निर्माण झाला असून सर्वत्र सरासरी 30 मिलीमीटर पावसाची नोंद घेण्यात आली। या अवकाळी पावसाने जिल्ह्यात सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढल्याची माहिती प्राप्त झाली आहे। अकोला जिल्ह्यात 25 ते 28 नोव्हेंबर दरम्यान पावसाची शक्यता असल्याची माहिती नागपूर येथील प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली होती। काल रात्रीपासून जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला असून जिल्ह्यातील काही तालुक्यातील रब्बी पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती नैसर्गिक आपत्ती विभागाने वर्तवली आहे। अकोला जिल्ह्यात काल रात्री 32.6 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली। यामध्ये अकोला तालुक्यात 34.4 मिलीमीटर, अकोट तालुक्यात 23.8 मिलीमीटर, तेल्हारा तालुक्यात 28.6 मिलीमीटर, बाळापूर तालुक्यात 39 मिलीमीटर, पाथूर तालुक्यात 45.7 मिलीमीटर, बार्शीटाकळी तालुक्यात 37.8 मिलीमीटर तर मूर्तिजापूर तालुक्यात 22.7 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली। अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून आज सकाळचे किमान तापमान 17.2 डिग्री सेल्सिअस असल्याचे अकोला हवामान विभागाने सांगितले आहे। अचानक वाढलेला गारवा आणि पाऊस यामुळे व्हायरल फीवर आणि सर्दी, खोकला, ताप यांचे रुग्ण वाढले आहेत। गुरु नानक देव यांच्या जयंतीनिमित्त शीख बांधवांनी गुरुद्वारामध्ये मत्था टेकवीत पूजा केली। शहरातील गुरुद्वारात सोमवारी शीख बांधवांनी गुरु नानक देव महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केल्याची माहिती मिळाली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरु नानक देव यांची जयंती मोठ्या उत्साहात शीख बांधवांनी साजरी केली। गुरुद्वारात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। त्याचबरोबर लंगरची व्यवस्था करण्यात आली होती। गुरुद्वारामध्ये लंगर आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। दिवसभर गुरुवाणीचा सहवास लाभला। निशाण साहेबांचा जगा म्हणजेच नवीन ध्वज बदलण्यात आला। सत श्री अकाल, वाहेगुरुजींचा खालसा, वाहेगुरुजींच्या फतेहचा नारा लागला। नानक देवांचे 3 संदेश सांगताना उपस्थित भाविकांनी आत्मसात केले, ज्यामध्ये स्वतःच्या हाताने काम करणे, अन्न वाटणे आणि देवाचे नामस्मरण करणे समाविष्ट आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम घेऊन आले आहे फुल टू पैसा वसूल मान्सून सेल। खरेदी करा 2 जीन्स आणि मिळवा 1 जीन्स अगदी फ्री फ्री फ्री। तसेच मिळवा 1000 रुपये किमतीचे कॅज्युअल शर्ट फक्त आणि फक्त रुपये 599 मध्ये, म्हणजेच मिळवा 40% पर्यंत महा डिस्काउंट। एवढेच नव्हे तर मिळवा सर्व प्रकारच्या ब्रँडेड फॉर्मल पॅन्ट व फॉर्मल शर्टवर 20% ते 35% पर्यंत महा डिस्काउंट। चला तर मग आजच मार्कस रेडीमेड मल्टीब्रँड शोरूमला भेट द्या आणि फुल टू पैसा वसूल मान्सून सेलचा भरपूर लाभ घ्या। तर आमचा पत्ता आहे मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। पातूर तालुक्यातील खानापूर येथे दाट जंगलात महादेवाच्या मंदिरात संपूर्ण जीवन जगणारे 90 वर्षीय गोविंदा महाराज यांची ख्याती होती। गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांचे देहावसान झाले। संत गोविंदा महाराज यांच्या निधनाने भक्तांमध्ये तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे। खानापूर येथे भक्तांनी त्यांना अंतिम निरोप दिला। सोमवार 4 डिसेंबर रोजी गावकऱ्यांनी महाप्रसादाचे आयोजन केले आहे। पातूर तालुक्यातील खानापूर रहिवासी अवलिया रूपी गोविंदा महाराज संतांचे प्रतीक म्हणून ओळखले जातात। त्यांचा जन्म गोमाचे परिवारात झाला होता आणि अनेकांना त्यांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनुभव आले।
खानापूर येथील दाट जंगलात त्यांनी महादेवाचे मंदिर येथे आपले जीवन संतरूपी भक्त म्हणून व्यतीत केले। अशातच त्यांच्या नावाची चर्चा संपूर्ण परिसरात पसरली व एक वेळ त्यांच्या दर्शनासाठी भक्तांचा सागर उमळला व जंगल परिसरात यात्रा उत्सव सुरू झाले। परंतु कालांतराने गोविंदा महाराज हे जंगलात भटकत असताना काही काळ ते भक्तांच्या नजरेआड गेले। गोविंदा महाराज यांना मानणारा भक्तवर्ग पंचक्रोशीत आहे। गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती। त्यांनी रविवार 19 नोव्हेंबर रोजी शरीराचा त्याग करून शेवटचा निरोप घेतला। खानापूर येथील भक्तांनी त्यांना सोमवार 20 नोव्हेंबर रोजी समाधी दिली व भजन कीर्तनच्या गजरात गोविंदा महाराज यांना शेवटचा निरोप दिला। यावेळी पंचक्रोशीत भक्तांची मोठी उपस्थिती होती। गोविंदा महाराज यांच्या देहत्यागाने भक्तांमध्ये वेदना असून त्यांनी समाजासाठी केलेल्या कार्याची आठवण सर्वत्र चर्चिली जात आहे। गोविंदा महाराज यांची खानापूर येथील लिंगदरा बंदी समाधी उभारण्यात आली असून ती आता भक्तांसाठी खुली करण्यात आली आहे, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे। सोमवार 4 डिसेंबर रोजी समाधी सोहळ्यानिमित्त लिंगदरा बंदी येथे गोविंदा महाराज यांच्या भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। नाव रमेश बळीराम वालोका, राहणार खानापूर, तालुका पातूर, जिल्हा अकोला। महाराज बरेच प्रतीच राहतात। आज त्यांचा अंतिम दिवस झाला आणि बरेच लोक येतात आणि दर्शनासाठी कधी खुल्लं राहील ते आता आणि भरपूर लोकांचे कामही केले। मी बी त्या महाराजच्या यानं मी उभा आहो आणि मी सारे उभे महाराजच्यासाठी उभे आहो। किती वर्षापासून? कमीत कमी 30-35 वर्षापासून। काय काय कार्य केले? कार्य तर भरपूर केले आहे ना, ते कार्यक्रम नाही सांगू शकत। त्याच्या आशीर्वाद त्याला हीच जायचं झाला तर चांगलं झालं। त्यांची समाधी कुठे आहे? तर आता बदजंगला लिंगदऱ्यात पाळात आहे त्याची समाधी। त्याने अगोदर तशीच सांगितलं होतं की पाळातच मला रोज जाऊन। मी गणेश तुकाराम शेळके, मुक्काम कोठारी बुजुर्ग, तालुका पातूर, जिल्हा अकोला येथील रहिवासी असून मी कमीत कमी 6 वर्षापासून बाबाच्या सहवासामध्ये आहे आणि मी त्यांना एकदम जवळून पाहिलं। त्यांची खूप लीला वेगळी आहे। त्यांना मोह माया याच्यापासून ते सर्व अलिप्त आहेत आणि जगाच्या कल्याणासाठी त्यांनी पूर्ण आपलं आयुष्य घातलं आणि आता त्यांचा आजचा अंतिम सोहळा आहे आणि समाधी त्यांनी लिंगधरा खानापूर या ठिकाणी घेण्याचे ठरवलेले होते आणि सांगितलेले होते की मला ज्यावेळेस मी मरण पावील त्यावेळेस मला लिंगधरा या ठिकाणी माझी समाधी बनव जा। यांच्यासाठी सर्व भाविकांनी दर्शनाचा आशीर्वाद घेण्यासाठी लिंगधरा या ठिकाणी यावे व दर्शनाचा आशीर्वाद घ्यावा। काल रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे बाळापूर तालुक्यातील उरळ शेत शिवारात चरायला आलेल्या 20 मेंढ्यांचा मृत्यू झाला तर 5 मेंढ्या जखमी होऊन मृत्युमुखी पडल्या। शासनाने मेंढ्याच्या मृत्यू प्रकरणात आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे। काल रात्री झालेल्या अवकाळी पावसाने अकोला जिल्ह्यात कहर केला। मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। पावसामुळे नागरिकांना घराबाहेर पडावे लागले आहे। बाळापूर तहसील अंतर्गत येणाऱ्या उरळ शेत शिवारात खामगाव तहसीलच्या लाखनवाडा संकुलात शेळ्या मेंढ्या चरण्यासाठी आलेल्या मेंढपाळांचे अतिवृष्टी व थंडीमुळे मोठे नुकसान झाले। शिवारात मळ्यात उघड्यावर उभ्या असलेल्या मेंढ्या गोठल्याने मरण पावल्या तर 5 ते 6 मेंढ्या गंभीर जखमी असून मृत्यूशी झुंज देत आहेत। हे पाहून या मेंढपाळांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे। मी शालिग्राम बिचकुरे, राहणार लाखावाडा, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी असून आम्ही अकोला जिल्ह्यातील उरळ या ठिकाणी मेंढ्या चारण्यासाठी आलेलो होतो। पण रात्री अवकाळी पावसामुळे झालेल्या 20 मेंढ्या मेले व सध्या 5-6 मेंढ्या घायल आहेत। तरी आम्हाला असं वाटतं की शासनाकडून काही ना काही लाभ मिळावा आम्हाला झालेल्या नुकसानीचा। महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरात कुत्र्यांचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे। भटकी कुत्री ही शहरातील मोठी समस्या होऊ पाहत आहे, पण ही समस्या सोडविण्यासाठी महापालिकेची उदासीन भूमिका असल्याचे चित्र आहे। भटक्या कुत्र्यांनी शहरात कहर केला आहे, तसेच ते लहान मुलांना चावतात असे नाही तर त्यांनी शहरातील अनेक नागरिकांना चावा घेऊन जखमी केले। यामुळे परिसरात घबराट पसरली आहे। नागरिक ज्या भागातून जाणे टाळतात, मात्र
कोणी जरी जवळून गेले तरी कुत्रे त्याचा पाठलाग करून त्याचा पाठलाग करतात। विशेषतः दुचाकीस्वार भटक्या कुत्र्यांमुळे त्रास होतो। अकोला शहरातील मलकापूर संकुलातील नागरिक या भटक्या कुत्र्यांच्या त्रासाने हैराण झाले आहेत। ही भटकी कुत्रे घरासमोर उभ्या असलेल्या वाहनांच्या सीटही फाडत आहेत। भटक्या कुत्र्यांची हिंमत एवढी वाढली आहे, रात्रीच्या वेळी ते मलकापूर संकुलातील नागरिक हैराण झाले आहेत। महापालिका प्रशासनाकडे अनेकदा तक्रार करूनही कुत्रे पकडण्याची मोहीम राबविली जात नसल्याचे पाहून मलकापूर परिसरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येतून सुटका करण्याची मागणी संकुलातील नागरिक करीत आहेत। मी अमोल पुंडलिक नसुर्डे, राहणार रामश्याम अपार्टमेंट मलकापूर। आमचा म्हणजे असं आहे की कुत्र्याचा आम्हाला तर खूप त्रास झाला चालू आहे। म्हणजे आमचा ॲक्सिडेंट, कुत्रे चावणे हा प्रकार एवढ्यात भयानक चालू झाला आणि गाडीच्या शिटा फाडणे हे खूप आम्हाला त्रास होऊन राहिला गोष्टीचा। नगरपालिकेत 2-3 वेळा आम्ही हे दिले, म्हणजे निवेदन लिहून दिले, सह्या घेऊन दिल्या सगळ्याच्या, तरी काही कुत्र्याची कोणची गाडी नाही आली आणि काहीच नाही। म्हणजे 2 वेळा तिथे जाऊन आम्ही परेशानीचंच हे झालं। आणि लोक म्हणतात की बाबा ते महानगरपालिकेत गाडीच नाही आहे, ते कुत्रे पकडणारेच नाही आहेत। तर 2-3 वेळा म्हणत की बा कुत्रे नेऊन सोडतो, नंतर म्हणत की बा आम्ही नसबंदी करतो, पण ना नसबंदी झाली कुत्र्याची ना कुत्रे पकडून नेले। या त्रासानं खूप त्रस्त झालो आम्ही आणि कुत्रे एवढे म्हणजे हिंसक झाले ते की ते मांस खाऊ कुत्रे बिलकुल हिंसक झाले आणि लहान मुलाला खेळता येत नाही बाहेर, काही नाही। आणि ॲक्सिडेंट माझा स्वतःचा ॲक्सिडेंट झाला दिवाळीच्या अगोदर। दिवाळी माझी पूर्ण खराब गेली। दिवाळीत प्रवाशांची लूट केल्यानंतर एसटी महामंडळ प्रवाशांची सोय मात्र करताना दिसत नसल्याचे चित्र आहे। अकोला आगारातील भंगार बसेस आता गडक्या झाल्या आहेत। इतकेच नव्हे तर त्याचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे। अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे सकाळी पांगरताटी गावंडगाव अकोला बसचे छत विविध ठिकाणाहून गळायला सुरुवात झाली। तसेच बसमधील काही खिडक्या तुटलेल्या असल्याने आणि काही ठिकाणी तर खिडक्याच नसल्याने बसमध्ये पाणीच पाणी झाले। धावत्या बसमध्ये जलाभिषेक सहन करण्याशिवाय प्रवाशांना काही पर्याय नव्हता। आता एसटी महामंडळाने प्रवासात ओले होऊ नये म्हणून छत्री वाटण्याची गरज व्यक्त केली जात आहे। प्रवाशांकडे पर्याय नसल्याने ओल्या आसनांवर बसून प्रवास करण्याची पाळी एसटी महामंडळाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांवर आली। शहरी भागांमध्ये प्रवासाकरिता अनेक पर्याय उपलब्ध असून ग्रामीण भागामध्येच भंगार नादुरुस्त बसेस महामंडळाकडून का पाठविण्यात येतात? पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना आरटीओ ऑफिस समोर, अकोला। पावसाने जनजीवन पडले चांगलेच थंडगार, वीज पुरवठा खंडित झाल्याने लोकांचे झाले हाल। अवकाळी पावसाने शहरी भागात मोठे नुकसान, एका ठिकाणी झाड कोसळले तर अनेक ठिकाणी तुंबल्या नाल्या। अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे हाल, कापूस आणि तूर पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज। जिल्ह्यात अवकाळी पावसाने झाले रब्बी पिकांचे नुकसान, गारव्याने सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण वाढले। एसटीने दिवाळीतील दरवाढीत प्रवाशांना लुटले, हिवाळ्यातील पावसाने एसटी बस चांगलीच गळली। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।